जय श्रीश्याम. सातारपासून 30 किलोमीटर अंतर असलेल्या वाई या ठिकाणी आपण आलेलो आहोत. इथे आहे कृष्णा नदीच्या काठावर बसलेले गणपतीचे मंदिर. या गणपतीला ढोल्या गणपती असे म्हणतात. तर चला जाऊ आपण दर्शनाला. हे मंदिर 1762 मध्ये पेशवे काळात बांधले गेले आहे. मंदिर काळ्या दगडात बांधलेले असून याची वास्तुकला अत्यंत सुंदर आणि मजबूत आहे. ही गणपतीची मूर्ती मोठी आणि भव्य आहे. ढोल्या म्हणजेच मोठा किंवा विशाल, त्यामुळे या विशाल गणपतीला ढोल्या गणपती असे नाव पडले. गणपतीचे दर्शन घेतल्याने मन प्रसन्न झाले. अशा प्रकारे आपण गणपतीचे दर्शन घेऊन शेजारीच असलेले पेशवेकालीन काशी विश्वनाथ मंदिर या दर्शनासाठी आपण चाललो. या मंदिराला वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर यावरून नाव दिले आहे, म्हणून वाईला दक्षिण काशी सुद्धा म्हणतात. मंदिरासमोर भव्य नंदीची आकर्षक मूर्ती आहे. हे मंदिर पूर्णपणे काळ्या दगडामध्ये बांधलेले असून या बांधकामामध्ये पेशवेकालीन आणि हेमाडपंथी शैलीचा सुंदर संगम दिसतो. येथे प्राचीन भगवान शिव यांची पिंड आहे. मंदिरातील कोरीव काम अत्यंत सुंदर आहे. इथे सोमवारी, महाशिवरात्र आणि श्रावण महिन्यात भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनाला येतात. कृष्णा नदीच्या काठावर बसलेले हे दुसरे काशी विश्वेश्वर मंदिर, त्यालाच दक्षिण काशी असे म्हणतात. या मंदिराची उभारणी 17व्या शतकात झालेली आहे. या मंदिराचे बांधकाम काळ्या दगडात म्हणजे हेमाडपंथी शैलीत बांधलेले आहे. वाईमधील प्रसिद्ध असलेले हे ढोल्या गणपतीचे मंदिर आणि काशी विश्वेश्वराचे मंदिर येथील दर्शनात पण आत्ताच घेतले आहेत आणि इथे येऊन एवढे छान वाटते. इथे भेट द्यायला आपण एकदा जरूर या. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.